नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो स्पेशल आणि एक खास सर्वप्रथम 10वी मध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आता आपण पाहणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 60% जास्त शहरी भागातील 70% जास्त गुण पडले आहेत त्यांच्यासाठी एक योजना। या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहे मोफत टॅबलेट आणि त्याचबरोबर दररोज 6 GB चा डाटा पर डे प्रमाणे। अशा या योजनेसाठी ऍप्लिकेशन कसं करायचे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठली, ऑफिशियल वेबसाईट आणि बरंच काही, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपल्या चॅनलवरती इतर वेगवेगळ्या योजनेचे वगैरे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण महाज्योती या वेबसाईट वरती आलेलो आहोत आणि या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तर या वेबसाईट तुम्हाला नोटीस बोर्ड नावाचं एक सेक्शन पाहायला मिळणार आहे। तर इथं सर्वप्रथम आपण क्लिक करून घेऊयात। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर इथं वेगवेगळ्या योजना चालू असलेल्या पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये ही एक योजना आहे, तर या योजनेला आपण इथं क्लिक करूयात। आता ही योजना सुरू झालेली आहे 15/5 पासून। तर इथं तुम्ही पाहू शकता, इयत्ता 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% तर शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% या योजनेसाठी गुण आवश्यक आहेत। तर चला याचं परिपत्रक आपण ओपन करूयात। आता मी इथे ओपन केलेलं आहे, तर इथे सर्वप्रथम याला झूम करतो म्हणजे तुम्हाला वाचायला थोडंसं सोपं होईल। ओके, बघा, नीट जेई एमएसटी सीईटी 25 ते 27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील। आता काय आहे तपशील? याच्यामध्ये इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जेई नीट एमएसटी सीईटी यांची जी बॅच आहे त्याच्या पूर्व तयारीसाठी मोफत मध्ये प्रशिक्षण दिले जाते। त्याचबरोबर इथे योजना संपत नाही, इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतात आणि त्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब आणि 6 GB चं इंटरनेट पर दिवसाला देण्यात येतं। आता या योजनेच्या पात्रता काय आपण समजून घेऊयात। आता बघा, याच्यामध्ये पहिली पात्रता आहे विद्यार्थी कुठला असावा? महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्यानंतर याची कास्ट कुठली असावी? आता तुम्हाला इथं मराठीमध्ये दिले, मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात यायला सोपं होईल। ओबीसी, व्हीजेएनटी तसंच एसबीसी ज्या विद्यार्थ्यांचा नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडलं जातं ते व्यक्ती याच्यामध्ये पात्र आहेत। आता त्याचबरोबर जे विद्यार्थी 2025 मध्ये 10वी परीक्षा पास झाले तेच विद्यार्थी या लाभासाठी पात्र आहेत। तसंच यांचा प्रवेश हा विज्ञान शाखेत घेतलेला असावा। म्हणजे काय की 11वीला तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे। याबाबतचे कागदपत्र स्पष्ट आणि स्वच्छ दिसतील असे तुम्हाला जोडायचं सुद्धा गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारीनुसार आणि सामाजिक प्रवर्गाच्या आरक्षणानुसार होणार आहे। आता याला लागणारे कागदपत्र पाहूयात। सर्वप्रथम पाहूयात आपण याचे कागदपत्रे। या कागदपत्रामध्ये सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे आधार कार्ड, ज्याची पुढची आणि मागची बाजू असेल, डोमासाईल प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल ज्याची व्हॅलिडिटी आहे ते, 10वीचं गुणपत्रिका, 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेलं बोनाफाईड आणि प्रवेश पावती, अपंग असल्यास अपंगाचा दाखला, अनाथ असल्यास अनाथाचा दाखला। आता याच्यामध्ये वर्गवारी म्हणजे आरक्षणानुसार कसं काय लाभ आहे ते सर्वप्रथम पाहूयात। आता याच्यामध्ये पहा, ज्याची कास्ट ओबीसी असेल त्याला 59%, विजे असेल त्याला 10%, एनटीबी असेल त्याला 8%, एनटीसी असेल त्याला 11% आणि एनटीडी असेल त्याला 6%, एसबीसी असेल त्याला 6%। आता तुम्ही म्हणताल 6% हे जे मी टक्के वाचून दाखवले या टक्क्यानुसार टॅबलेट मिळणार आहे का? नाही, हे आरक्षण आहे की या वर्गातल्या लोकांना, एवढ्या लोकांना लाभ द्यायचा, याची ती आरक्षणाची टक्केवारी आहे। आता इथे पहा, समांतर आरक्षण पुढील प्रमाणे। आता कोणतं आहे? महिलांसाठी 30% जागा राखीव आहेत, अपंगासाठी 4% जागा राखीव आहेत आणि अनाथासाठी 1% जागा राखीव आहेत। आता याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे कसा? सर्वप्रथम या साईट वरती यायचंय, नोटीस बोर्ड मी जसं तुम्हाला दाखवलं तसं यायचंय, इथे क्लिक करायचंय ट्रेनिंगला आणि ऑनलाईन अर्ज करायचा, ज्याच्यामध्ये कागदपत्र स्पष्ट दिसतील असं गरजेचं आहे। आता याच्या कंडिशन काय ते पाहूया। अर्जाची अंतिम तारीख 31/5/25, पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही, रद्द करणे, मुदतवाढ देणे, नाकारणे, स्वीकारणे याचे सगळे हक्क महाज्योती व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे असणार आहेत।
याच्यामध्ये अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड ही रद्द केली जाणार आहे. तसंच तुम्हाला काय अडचणी आल्या तर त्यांना एक कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर या योजनेमध्ये तुम्हाला याच्या संदर्भात सगळी माहिती सांगितली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला कमेंट काय करायचंय, पार्ट 2. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की ऑनलाईन अर्ज कसा करायचा. या व्यतिरिक्त तुमच्या आणखी काय अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर मग काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.